सरकारकडून दलितांच्या अधिकारांना नग. प्रदेशाध्यक्ष प्रशांत केदार. तहसील कार्यालयासमोर निदर्शने. ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत होणारी तातडीची अटक थांबवून अगोदर चौकशी म्हणजेच दलितांवरील अत्याचारांना रानमोकळे करण्याचे षडयंत्र आहे. घटनेने दिलेल्या दलितांच्या अधिकाराला नख लावू नका, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रीय दलित पॅंथर सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रशांत केदार युनुस कोल्हापुरे यांनी दिला आहे. ॲट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीत चुकीचे बदल केल्याच्या निषेधार्थ तहसील कार्यालयासमोर पॅंथर सेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी दंडाला काळी फीत बांधून समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी तहसीलदार अतुल पाटोळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट हे दलितांची दिशाभूल करीत आहेत. ॲट्रॉसिटी केंद्राचा कायदा असून हा कायदा दलित, आदिवासी व मागासवर्गीयांवरील अन्यायाचा मोठा आधार आहे. ॲट्रॉसिटी कायद्यातील तरतुदीची केवळ अंमलबजावणी राज्य सरकारने करणे आहे, तरी मनमानी करीत ॲट्रॉसिटीतील तातडीची अटक थांबवणे असंविधानिक आहे. राज्यात ॲट्रॉसिटीचे प्रमाण अधिक आहे याची सत्यता लपवली जात आहे. ॲट्रॉसिटीतील दुर्दैवी पीडितांना न्याय मिळालेला नाही, तेव्हा सरकारने जाणीवपूर्वक कपट हेतूने ॲट्रॉसिटीतील कडक तरतुदींना फाटा देत आहे. संसदेने 1989 मध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती ॲट्रॉसिटी कायदा अस्तित्वात आणला आहे. या कायद्याने दलितांना व आदिवासींना संरक्षण आहे, परंतु हाच कायदा कुमकुवत करून दलितांवर अन्याय सरकार करीत आहे. ॲट्रॉसिटीतील नव्या पद्धतीनुसार गुन्हा नोंदवण्यापूर्वी गुन्ह्याची प्राथमिक तपासणी व अहवाल, नंतर गुन्हा दाखल होईल. दरम्यान तपास कालावधीत पैसे व सत्ता यांचा गैरवापर झाल्यास पीडितांना न्याय मिळणार नाही. ॲट्रॉसिटीची तातडीने अटकेची तरतूद शिथिल करणे म्हणजेच गुन्हेगारांचे धाडस वाढवणे आहे. कायद्याची भीती न राहिल्यास दलितांवरील अत्याचारात वाढ होण्यास मदत होईल. ॲट्रॉसिटी कायद्यात बदल करून सरकार नेमके कुणाचे संरक्षण करू पाहत आहे हा निर्णय घेऊन सरकार दलित व आदिवासी बांधवांच्या पाठीत खंजीर खुपसून विश्वासघात करीत आहे. तेव्हा ॲट्रॉसिटी कायद्यात कोणताही बदल न करता यातील आरोपींना तात्काळ अटकेची तरतूद जैसे थे ठेवावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशांत केदार यांनी दिला आहे. निदर्शनावेळी माननीय आमदार, राज्याध्यक्षा प्रमिला गावडे, राज्य संपर्क प्रमुख युनुस कोल्हापुरे तसेच जिल्हाध्यक्षा विजयता इमाळी, निशांत आवळेकर, अंकुश केंगार, ऋषिकेश गुजले, सृष्टी कांबळे, गुरुनाथ धाबडे तसेच राहुल साठे, नितीन जाधव, वालेकर, पूर्वेश खाडे, नवरेश दोडमणी आदी उपस्थित होते.